स्वागत आहे मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये, जिथे आज आपण कॅम्पिंग करतोय पवना डॅमच्या इथे लेक साइड कॅम्पिंग इथे। तर चला आज घेऊया मजा लेक साइड कॅम्पिंगची। रात्रीच्या थंडीमध्ये शेकोटी पेटवण्यासाठी, ज्याला आपण बॉनफायर म्हणतो, त्यासाठी एक अशी छोटीशी पिंपाची सोय आहे छानपैकी। संध्याकाळचा सूर्यास्ताचा आनंद घेत झुलण्यासाठी एक झोपाळा आहे, ज्याच्यावरती बसून तलावातील पाणी पाहत एक सनसेटचा आनंद घेता येईल असा। चला तर मग तळ्याच्या किनारी थोडा वेळ आनंद घेऊया। तळ्याच्या शेजारी शांत वेळ घालून आता आपण परत जाऊया आपल्या टेंट मध्ये। A few moments later. मित्रांनो सूर्यास्त झालेला आहे आणि वातावरण आता एकदम आल्हाददायक झालेलं दिसतंय।
रात्रीचा अँबियन्स मनमोहक आहे आणि लाइटिंग इतकी सुंदर आहे की अजिबात मन करणार नाही की इथं न येण्याचं एखादंही रिझन आपल्याला असेल किंवा एखादं कारण असेल की इकडं का नाही आलं पाहिजे आपण. इथे आहे जेवायची जागा आणि इथे आहे किचन रूम. खूप छान पद्धतीनं एक बनवलेलं आहे आणि इथे समोर आपले आहेत भावेश दादा आहेत. तर भावेश दादा खूप छान पद्धतीने हँडल करतात या लेक व्ह्यू कॅम्पिंगला. तर भावेश दादा एक तुमच्यातर्फे एक मेसेज येऊन जाऊ दे आपल्या सगळ्या वॉच करणाऱ्या लोकांसाठी. माझं तर म्हणणं असं तुम्ही एकदा व्हिजिट करा, नक्की आवर्जून व्हिजिट करा. तुम्हाला नक्की आवडेल. इथलं जेवण आवडेल, इथलं वातावरण आवडेल, इथलं संध्याकाळचा सनसेट वगैरे बघायला डॅमच्या बाजूला जरा वेगळा आनंद भेटेल तुम्हाला. तुम्ही या, नक्की आवर्जून या. तर मित्रांनो, भावेश दादाच्या आग्रहा खातर आपण सगळ्यांनी इकडे यायला पाहिजे आणि अवश्य भेटेल. त्यांची जी हॉस्पिटॅलिटी आहे त्याचा नक्की अनुभव घ्या. आपण काय बाहेरून कुठं आणत नाही, काय नाही, आपण इथंच बनवतो. येस, आपल्या घरातले मिळून सगळे बनवतात जेवण. असं नाही की बाहेर वगैरे बोलून आपण घरातले मिळून करतो. तर इथं या, तुम्ही नक्की आवर्जून एक दिवशी या. नक्कीच भावेश दादा. मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबरला आणि जे कोणी व्हिडिओ बघतायत तेवढ्या सगळ्यांना सांगतो की इकडे या आणि इथली जी लोकेशन असेल ती मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. तर त्या पद्धतीनं सगळ्यांनी इकडे यावं आणि एकदा आनंद घ्यावं इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा.